Hello, friends. Myself, Dr. D.R. Phadkare, Department of Mathematics, बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण. खरं तर सुतार सरांनी थोडीशी रिक्वेस्ट केली आणि त्यामुळं तुमच्या वर्गासाठी BCA पार्ट 1 आणि BCA पार्ट 2 साठी खरं तर 3 मॅथमॅटिकल फाउंडेशन या विषयाअंतर्गत 3 युनिट्स तुमच्या सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत. त्याच्यातील पहिलं जे युनिट आहे ते म्हणजे सेट्स आहे. दुसरं युनिट आहे ते म्हणजे तुमचं लॉजिक आहे आणि तिसरं युनिट म्हणजे मॅट्रिक्स आहे. आता हे तिन्ही युनिट तुमच्या सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस करण्यापाठीमागचं कारण काय असू शकतं, तर तुम्हाला जे तुमच्या BCAच्या कोर्समध्ये प्रोग्रॅमिंग जे करायला लागेल, त्या प्रोग्रॅमिंगमध्ये तुम्हाला ॲरेज किंवा फंक्शन्स जो पुढचा भाग आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं मॅट्रिक्स टॉपिक जो आहे त्या मॅट्रिक्स टॉपिकचा तुम्हाला उपयोग होईल. तसंच सेट्स आणि लॉजिक या दोन्ही टॉपिकचा तुम्हाला प्रोग्रॅमिंगमध्ये उपयोग होईल आणि तेवढंच टार्गेट डोळ्यासमोर धरून माझ्या मतानुसार मला वाटते की तुमच्या सिलेबसमध्ये मॅथमॅटिकल फाउंडेशन या कोर्स अंतर्गत 3 युनिट तुमच्या सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस केले. तर आजच्या लेक्चरला आपण काय करूया की खरं तर हा भाग सेट्स म्हणजे संच हा भाग तुम्ही जर विचारात घेतला तर तो भाग अगदी इयत्ता 7वी-8वीपासून तुम्ही शिकलेले आहात. त्याच भागाची थोडीशी रिव्हिजन तुमच्या या पहिल्या टॉपिकमध्ये आपण करणार आहोत. तर बघूया आपण इन डिटेल की काय काय आहे त्यामध्ये. तर पहिल्यांदा मित्रांनो इथं तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की सेट हा कन्सेप्ट मॅथमॅटिक्समध्ये कुणी इंट्रोड्यूस केला. तर सेट हा कन्सेप्ट मॅथमॅटिक्समध्ये जर्मन मॅथमॅटिशियन झी कॅन्टर यांनी 1845 ते 1918 हा कालावधी आहे या मॅथमॅटिशियनचा. तो जर्मन मॅथमॅटिशियन कॅन्टर जो आहे या कॅन्टरनं काय केलं की सेट थेरी हा कन्सेप्ट काय केला की पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला. इथं म्हटलेलं आहे की थेरी ऑफ सेट्स कॅन बी रिगार्डेड ॲज अ फाउंडेशन ऑफ मॉडर्न मॅथमॅटिक्स. जे मॉडर्न मॅथमॅटिक्स जे आहे त्याचं फाउंडेशन म्हणजे काय आहे तर सेट थेरी. आणि मग ही सेट थेरी कुणी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली. ही सेट थेरी वॉज फर्स्ट फाउंडेड बाय जर्मन मॅथमॅटिशियन झी कॅन्टर. झी कॅन्टर जो आहे त्यानं काय केली की पहिल्यांदा ही सेट थेरी काय केली सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस केली. आता सेकंड म्हणजे काय तर तुमचा अल्जिब्रा किंवा ॲनालिसिस. आता ॲनालिसिसचा तुमचा संबंध येणार नाही मित्रांनो, परंतु अल्जिब्राचा जर तुम्ही विचार केला तर अल्जिब्रामध्ये काय काय येतं तर अल्जिब्रामध्ये तुमचं मॅट्रिक्स थेरी आहे ती सगळी अल्जिब्रामध्ये येते. कॉम्प्लेक्स नंबर तो पार्ट अल्जिब्रामध्ये येतो. तर आता बाकीचा भाग मी तुम्हाला इथं सांगत बसत नाही. मॅट्रिक्स हा टॉपिक जो आहे तो कशाच्या अंडर येतो तर अल्जिब्राच्या अंडर येतो. किंवा आता तुम्ही आर्लियर स्टँडर्डमध्ये इयत्ता 8वी 9वी 10वी इयत्तेमध्ये तुम्ही काय शिकलेले असाल तर त्या इयत्तेमध्ये तुम्ही बहुपदी शिकलेले आहात, त्रिकोणमिती शिकलेले आहात. त्रिकोणमितीचा भाग हा ट्रिग्नॉमेट्री अंडर येईल, परंतु तुम्ही बहुपदी शिकलेले आहात. त्याच्यानंतर एक सम समीकरणे, वर्ग समीकरणे हा सगळा भाग कुठे येतो तर हा सगळा भाग हा अल्जिब्रा अंडर येतो. So algebra and analysis were formulated within the framework of set theory. ते सेट थेरीच्या अंडरच हे काय केलेले आहेत फॉर्म झालेले आहे. सेट इज आता सेट म्हणजे काय मराठीमध्ये त्याला संच म्हणतात. ते म्हणजे काय तर कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स टेकन ॲज अ होल. सेटची डेफिनेशन काय तर सेट इज वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स टेकन ॲज होल. तर ही डेफिनेशन खरं तर तुम्हाला माहीत आहे. ही डेफिनेशन माहीत आहे की जी आता 8वी इयत्तेमध्ये तुम्ही शिकलेले आहात. तिथंच तुम्ही कुठले कुठले संच असतात, नैसर्गिक संख्याचा संच, पूर्णांक संख्याचा संच, अपूर्णांक संख्याचा संच, हा सगळा भाग तिथं शिकलेले आहे. तो सेट म्हणजे काय वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स टेकन ॲज अ होल.
इन अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर कलेक्शन किंवा फॅमिली, हे जे वर्ड जे वापरले जातात हे समानार्थी वर्ड कशाला वापरले जातात, तर सेट या शब्दाला समानार्थी वर्ड वापरले जातात. आता एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला काय केलेला आहे, दिलेला आहे. गिवन एन ऑब्जेक्ट अँड अ सेट, वी कॅन से वेदर द ऑब्जेक्ट बिलॉंग्स टू द सेट ऑर डज नॉट बिलॉंग्स टू द सेट. ऑब्जेक्ट एखादं दिलेलं आहे ते त्या सेटचा मेंबर आहे का त्या सेटचा मेंबर नाही, हे काय करू शकतो आपण, सांगू शकतो. दी आयडिया ऑफ सेट इज नॉट न्यू टू अस, म्हणजे आपणाला ती नवीन नाही आहे कारण 8वी इयत्तेपासूनच तुम्ही शिकलेले आहात. ॲज इट इज कॉमनली यूज्ड इन एव्हरीडे लाईफ, हे आपण दररोजच्या व्यवहारामध्ये काय करतो, वापरतो. आता फॉर एक्झाम्पल बंडल ऑफ न्यूजपेपर हे जर घेतलं तर हा एक संच आहे की या संचामध्ये मग तुमचे वेगवेगळे न्यूजपेपर काय करू शकतात, येऊ शकतात. त्याच्यानंतर ग्रुप ऑफ स्टुडंट्स, आता ग्रुप ऑफ स्टुडंट्स, मग त्यामध्ये तुमचे बी सी ए पार्ट 1, BCA पार्ट 2, BCA पार्ट 3 असे वेगवेगळे त्यामध्ये आपण आणखी त्याचे उपसंच काय करू शकतो, तयार करू शकतो. आता सेट्स जे आहेत हे सेट्स आपण कशाने डिनोट करतो, तर सेट इज युजली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. हे कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल एक्स, कॅपिटल वाय, ही नोटेशन्स किंवा हे वर्ड्स आपण कशासाठी वापरतो, टू डिनोट दी सेट. कुठलंही अल्फाबेट तुम्ही कॅपिटल घेतलं आणि तर आपण सेट काय करू शकतो, त्या कॅपिटल लेटरनं काय करू शकतो, डिनोट करू शकतो. आता एक्स इज अ इलेमेंट ऑफ सेट यस, यस हा एक सेट आहे आणि एक्स इज अन इलेमेंट ऑफ दॅट सेट असं जर मी म्हटलं तर ते मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये असं लिहितात आणि हे वाचतात कसं, एक्स हे चिन्ह आणि कॅपिटल यस, हे वाचतात कसं, एक्स बिलॉंग्स टू यस. हे कसं वाचतात, एक्स बिलॉंग्स टू यस. आता नेक्स्ट, इफ एन ऑब्जेक्ट वाय किंवा इलेमेंट वाय इज नॉट एन इलेमेंट ऑफ द सेट यस, ते जर यस या सेटचं काय नसेल, भाग नसेल, यस या सेटमध्ये ते जर येत नसेल, तर त्या केसमध्ये आपण ते लिहिताना असं लिहितो, वाय हे चिन्ह त्याच्यावरती ही अशा आडवी रेषा आणि यस. याचा अर्थ काय, वाय डज नॉट बिलॉंग टू यस. याचा अर्थ काय होतो की वाय हा यश या संचाचा घटक नाही. आता पुढं काय म्हटलेलं आहे, इफ वी राईट ए, ए हा एक संच घेतला इथं की ज्यामध्ये किती इलेमेंट्स आहेत, 5 इलेमेंट्स आहेत, 1, 3, 5, 7, 9. देन आपल्याला असं दिसतंय की 5 हा एचा मेंबर आहे, म्हणजे तुम्ही कसं लिहू शकता, 5 बिलॉंग्स टू ए. वी राईट दिस मॅथमॅटिकल लाईक दिस अँड वी रीड इट ॲज 5 बिलॉंग्स टू ए. आता इथं 9 सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर 9 हे सुद्धा ए या इलेमेंटचा घटक आहे. तर या किंवा त्या ए या सेटमधील ते इलेमेंट आहे, तर त्या केसमध्ये आपण काय म्हणू शकतो, 9 बिलॉंग्स टू ए. बट जर तुम्ही यामध्ये 10 घेतलं तर 10 डज नॉट बिलॉंग्स टू ए. 10 हा ए हा जो संच आहे या संचाचा तो भाग नाही. आता या पहिल्या पार्टमधील तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे की सेट थेरीचा फाउंडर कोण, तर सेट थेरीचा फाउंडर कोण, तर जी कॅन्टर आहे. त्याच्यानंतर सेट्स म्हणजे काय, तर वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स टेकन ॲज होल, त्याला आपण काय म्हणतो, सेट्स म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, तर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट दिलेला असेल ते त्या सेटचा मेंबर आहे किंवा नाही, हे तुम्ही काय करू शकता, सांगू शकता. नेक्स्ट इथं आता सेट जर तुम्हाला डिनोट करायचा असेल तर तो तुम्ही कसा डिनोट करता, तर कुठलंही कॅपिटल लेटर घ्या, त्यानं तुम्ही सेट काय करू शकता, डिनोट करू शकता. आता त्या सेटचा एखादा ऑब्जेक्ट त्या सेटचा मेंबर आहे किंवा नाही, त्याचा जर मेंबर असेल तर ते लिहिताना असं लिहिलं जातं, हे वाचलं जातं कसं, एक्स इज अ एक्स बिलॉंग्स टू यस, किंवा एक्स हा यस या सेटचा मेंबर आहे. आता इथं वाय डज नॉट बिलॉंग्स टू यस, याचा अर्थ काय, तर इथं वाय हा यस या सेटचा मेंबर नाही आहे. जसं इथं आपण या गणितामध्ये पाहिलं की ए हा सेट तुम्हाला दिलेला आहे, तो कसा दिला आहे, तर कर्ली ब्रॅकेटमध्ये 1, 3, 5, 7, 9 दिलेला आहे आणि देन 5 belongs to A and 9 belongs to A, but 10 does not belongs to A.
मित्रांनो, एक 2 मिनिट मी थांबतोय इथं, कारण विद्यार्थी इथं आलेले दिसत आहेत मला. एक मिनिटामध्ये आपण परत जॉईन होऊ. तर मित्रांनो, आपण परत जॉईन करूया. आता रिव्हिजन ऑफ सेट्स. सेट्स म्हणजे संच. आता या रिव्हिजनमध्ये पहिल्यांदा तुम्हाला माहीत पाहिजे की कधी सेटला फायनाईट सेट म्हणायचं आणि कधी त्याला इनफायनाईट म्हणायचं. तर इथं सेटमधील इलेमेंट जर तुम्ही मोजू शकत असाल तर त्यावेळी त्या सेटला फायनाईट सेट म्हणायचं. आणि जर तुम्ही सेटमधील इलेमेंट्स काय करू शकत नाही, मोजू शकत नाही, तर अशा सिच्युएशनमध्ये त्या सेटला इनफायनाईट सेट म्हणायचं. म्हणजेच इथं काय लिहिलंय, इफ वी स्टार्ट काउंटिंग द नंबर ऑफ इलेमेंट्स इन अ गिवन सेट अँड इफ धिस प्रोसेस ऑफ काउंटिंग कम्स टू एन एंड, म्हणजे त्याचा काय होईल, शेवट होईल. म्हणजे तुम्ही सगळे त्या सेटचे इलेमेंट्स आहेत ते जर तुम्ही काउंट करू शकला तर त्या केसमध्ये सेटला काय म्हणायचं, तर फायनाईट सेट म्हणायचं. त्या सेटला कसला सेट म्हणायचं, फायनाईट. आणि जर तुम्ही मोजू शकत नसाल त्या सेटचे इलेमेंट्स तर त्या सिच्युएशनमध्ये त्या सेटला आपण कसला सेट म्हणणार आहोत, तर इनफायनाईट सेट म्हणणार आहोत. आता इथं म्हटलेलं आहे, इफ धिस प्रोसेस ऑफ काउंटिंग डज नॉट स्टॉप, म्हणजे तुम्ही मोजत राहताय परंतु काय होतंय की ती प्रोसेस संपत नाही, तर अशा सिच्युएशनमध्ये जो सेट आहे त्या सेटला आपण कसला सेट म्हणणार आहोत, तर त्या सिच्युएशनमध्ये त्या सेटला आपण इनफायनाईट सेट म्हणणार आहोत. आता फायनाईट म्हणजे काय, इलेमेंट जर तुम्ही सेटचे मोजू शकत असाल तर फायनाईट सेट म्हणायचं, आणि इलेमेंट जर तुम्ही सेटचे मोजू शकत नसाल तर त्या केसमध्ये त्याला काय म्हणायचं, इनफायनाईट सेट म्हणायचं. आता नेक्स्ट काय आहे, तर मेथड्स फॉर स्पेसिफाईंग सेट्स. कुठल्या मेथड वापरल्या जातात सेट डिनोट करण्यासाठी, तर पहिली मेथड आहे त्याला रोस्टर मेथड म्हणतात. पहिल्या मेथडला रोस्टर मेथड किंवा त्यालाच काय म्हणतात, मेथड ऑफ लिस्ट किंवा लिस्ट करू शकता तुम्ही इलेमेंट्स त्याचे. त्या केसमध्ये आपण त्या मेथडला काय म्हणतो, रोस्टर मेथड. आणि दुसरी जी मेथड आहे ती मेथड म्हणजे कोणती, सेट बिल्डर्स मेथड आहे. मग आता रोस्टर मेथड म्हणजे काय, तर इफ द नंबर ऑफ इलेमेंट्स इन अ सेट इज अ स्मॉल, म्हणजे नंबर ऑफ इलेमेंट्स काय असतील, स्मॉल असतील, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करू शकता, देन इट इज पॉसिबल अँड कन्व्हिनियंट टू लिस्ट ऑल द इलेमेंट्स. मग त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही सगळे एलिमेंट त्या सेटचे काय करू शकता, लिस्ट करू शकता. आणि त्या सिच्युएशनमध्ये द इलेमेंट्स ऑफ द सेट आर लिस्टेड वन बाय प्लेसिंग कॉमाज बिटवीन देम अँड आर एनक्लोज्ड बिटवीन कर्ली ब्रॅकेट्स. म्हणजे सेटचे इलेमेंट्स तुम्ही काय करू शकता, मोजू शकता. याचाच अर्थ तो सेट काय असेल, फायनाईट असेल किंवा तो इनफायनाईटही असेल, परंतु दोन इलेमेंट जे त्या सेटचे आहेत त्याच्यामध्ये काय देऊ शकता तुम्ही, कॉमा द्यायचा आहे. आणि ते इलेमेंट्स तुम्ही कशामध्ये लिहायचे आहेत, कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, महिरपी कंस. महिरपी कंसात तुम्ही दोन इलेमेंटच्या मध्ये कॉमा दिला आणि महिरपी कंसामध्ये इलेमेंट जर तुम्ही लिहिले तर अशा सिच्युएशनमध्ये, आणि ती जी काय अरेंजमेंट आहे ते जर तुम्ही काय केली, कॅपिटल लेटरनं डिनोट केली, दाखवली, कॅपिटल लेटर इज इक्वल टू महिरपी कंसामध्ये जर इलेमेंट्स लिहिले कॉमा देऊन, तर त्या केसमध्ये ती जी मेथड आहे सेट लिहिण्याची, त्या मेथडला रोस्टर मेथड म्हणतात किंवा मेथड ऑफ लिस्ट. आता इथं फॉर एक्झाम्पल इथं एक्स इक्वल टू हे दिलेलं आहे. आता काय केलंय, एक्स हा सेट आहे, कारण का, तर एक्स इक्वल टू काय लिहिलंय, तर महिरपी कंसामध्ये इलेमेंट्स लिहिलेले आहेत आणि प्रत्येक इलेमेंटच्या मध्ये काय आहे, कॉमा आहे. म्हणजे काय, तर हा जो सेट लिहिलेला आहे हा कशाच्या आधारे लिहिलेला आहे, रोस्टर मेथड किंवा मेथड ऑफ लिस्टच्या सहाय्याने लिहिलेला आहे. सेकंड मेथड आहे ती कुठली, सेकंड इथं उदाहरण पहा, वाय इक्वल टू दी सेट ऑफ ऑल वीक डेज, म्हणजे आठवड्यामधील जे दिवस आहेत त्या दिवसांचा संच. मग तो कसा लिहिला, वाय इक्वल टू, इथं महिरपी कंसामध्ये तुम्ही दिवस लिहायचे,
संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अँड सो ऑन. तर तुम्ही इलेमेंट्स लिस्ट करून जर लिहिले, 2 इलेमेंटच्या मध्ये कॉमा दिला आणि ती अरेंजमेंट जर तुम्ही कॅपिटल लेटरनं दाखवली, तर ती जी मेथड तुम्ही जी वापरता त्या मेथडला काय म्हणतात? रोस्टर मेथड म्हणतात किंवा मेथड ऑफ काय म्हणतात? लिस्ट म्हणतात. सेकंड मेथड कोणते आहे? तर सेट बिल्डर्स मेथड. सेकंड आहे ती सेट बिल्डर्स. म्हणजे जर तुमचा सेट मोठा असेल, इफ देअर इज अ लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स इन दी सेट, then listing of all them is inconvenient. Listing of all them is inconvenient. In such cases, we denote the set by stating a common property which is unique to them. We describe the set in that case like this one. हे वाचायचं कसं? Set of all small x such that x has that property. म्हणजे जी असेल ती x has that property. म्हणजे जर तुमच्या सेटमध्ये काय असतील, नंबर ऑफ एलिमेंट्स हे लार्ज असतील, जास्त असतील, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला ते मोजणं किंवा ते लिस्ट करणं काय होईल? इनकन्व्हिनियंट होईल. आणि अशा सिच्युएशनमध्ये मग तुम्ही सेट कसा लिहू शकता? तर या पद्धतीने लिहू शकता. सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स हॅज दॅट प्रॉपर्टी. असा जर तुमचा सेट लिहिलेला असेल तर त्या मेथडला आपण कुठली मेथड म्हणणार आहोत? तर सेट बिल्डर्स मेथड आपण म्हणणार आहोत. आता इथं फॉर एक्झाम्पल दिलंय, इफ ए इक्वल टू, इथं कर्ली ब्रॅकेटमध्ये 1 2 3 4 5 दिलंय. देन ए इज द सेट ऑफ दोज नॅचरल नंबर्स विच लाईज बिटवीन 1 and 5, and this can be written as a equal to set of all x such that x belongs to n. n means set of natural numbers such that तुमचा x कुणाच्या कुणाच्या मध्ये आहे? तर 1 आणि 5च्या मध्ये. आणि तो 1 आणि 5 हे दोन व्हॅल्यूज घेतो का? तर ते घेतो. त्या दोन्ही व्हॅल्यूज तो घेतो. किंवा हाच सेट आपण तुमच्या सेट बिल्डर मेथडनं कसा लिहू शकतो? ए इक्वल टू सेट ऑफ ऑल एक्स बिलॉंग्स टू एन. एन म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबर्स सच दॅट एक्स कुणाच्या कुणाच्या मध्ये आहे? 1 आणि 5च्या मध्ये. तर या पद्धतीनं जर सेट लिहिला तर त्या सेटला त्या मेथडला आपण कुठली मेथड म्हणणार आहे? सेट बिल्डर मेथड म्हणणार आहे. आणि आता इथं पहा, हा सेट इथं लिहिलेला आहे किंवा हा सेट लिहिलेला आहे, याला काय म्हणायचं? लिस्टिंग मेथड. आणि असा सेट लिहिला तर त्याला काय म्हणायचं? सेट बिल्डर मेथड. नेक्स्ट इथं अनादर सेट इथं दिलेला आहे, बी इक्वल टू AEIOU. आता हे व्हायवेल्स आहेत, हे त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की जे इयत्ता 5वी इयत्तेमध्येच तुम्ही शिकलेले आहात. देन दिस सेट बी. आता सेट असा लिहिला की ती लिस्ट मेथड झाली. कशी झाली? लिस्ट किंवा रोस्टर मेथड झाली. आणि सेट तुम्ही असा लिहिला, बी इक्वल टू सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज दी व्हायवेल इन इंग्लिश अल्फाबेट. म्हणजे इंग्लिश अल्फाबेट जे तुमचे आहेत ए टू झेड, त्यामधील एक्स हा कोण आहे? व्हायवेल आहे. मग व्हायवेल किती आहेत? तर 5 व्हायवेल्स आहेत की जे आपण स्वर म्हणतो, AEIOU. तर अशा पद्धतीनं सेट लिहिला तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? तर सेट बिल्डर्स मेथड म्हणणार आहोत. आणि तुम्ही अशा पद्धतीनं सेट लिहिला तर त्या केसमध्ये आपण काय म्हणणार आहोत? लिस्ट मेथड किंवा रोस्टर मेथड टू राईट दी सेट. तर सेट लिहिण्याचे किती मेथड आहेत? 2 मेथड आहेत. एक म्हणजे काय? तर रोस्टर मेथड. आणि दुसरी म्हणजे काय? तर सेट बिल्डर मेथड. आता रोस्टर मेथडमध्ये काय करता? तर तुम्ही इलेमेंट्स कर्ली ब्रॅकेटमध्ये 2 इलेमेंटच्या मध्ये कॉमा देऊन तुम्ही लिहू शकता. त्या केसमध्ये आपण किंवा तुमचे जर इलेमेंट्स तुम्ही काउंट करू शकत असाल आणि 2 इलेमेंटच्या मध्ये कॉमा देऊन जर ती अरेंजमेंट तुम्ही महिरपी कंसात लिहिली तर त्या केसमध्ये त्या मेथडला आपण कसली मेथड म्हणणार आहोत? तर रोस्टर मेथड किंवा लिस्टिंग ऑफ इलेमेंट्स असं आपण म्हणणार आहोत. आणि सेकंड तुमचा सेट की ज्यामध्ये तुम्ही इलेमेंट्स तुम्ही काउंट करायला गेला तर ते इलेमेंट्स कसे असणार? तर काउंटिंग जे आहे किंवा लिस्ट जर तुम्ही इलेमेंटची करायला गेला तर ज्या ठिकाणी ती काय येणार आहे? इनकन्व्हिनियंट असणार आहे. अशा सिच्युएशनमध्ये सेट तुम्ही वेगळ्या पद्धतीनं लिहिता. म्हणजेच कसा? तर या पद्धतीनं बी इक्वल टू सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स हॅज दॅट प्रॉपर्टी. दॅट प्रॉपर्टी म्हणजे कुठली?
तर ती डिपेंड्स अपॉन दी सिच्युएशन or depends upon the situation given in the example. म्हणजेच इथं आता फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं तर बी इक्वल टू ए आय ओ यू आय हे आता तुम्ही अशा पद्धतीनं सेट लिहिला तर त्याला आपण लिस्ट मेथड म्हणणार आहोत किंवा रोस्टर मेथड म्हणणार आहोत. आणि तुम्ही अशा पद्धतीनं सेट लिहिला तोच सेट या पद्धतीनं आपण इथं लिहिलेला आहे. तर या केसमध्ये तुम्ही काय म्हणणार आहात तर ही जी मेथड आहे याला आपण सेट बिल्डर्स मेथड म्हणणार आहोत. आता मित्रांनो तुम्हाला आणखी काय माहीत असणं गरजेचं आहे तर इथं आपण वेगवेगळे सेट्स जे आहेत ते कुठल्या अक्षरानं दाखवतो हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सो नाऊ वी शॅल हॅव फॉलोइंग नोटेशन्स फॉर सम स्पेसिफिक सेट्स. आता हे तुम्ही आता 8वी 6वी 7वी 8वी येतेमध्ये शिकलेले आहात. नैसर्गिक संख्याचा संच जो आहे हा कशानं डिनोट केला जातो तर कॅपिटल एन न डिनोट केला जातो. तो कॅपिटल एन या अक्षरानं दाखवला जातो. मग यामध्ये शून्य येतो का तर येत नाही. नॅचरल नंबर कुठून चालू होतात 1 2 3 4 अँड सो ऑन. आता झेड किंवा कॅपिटल आय जर तुम्ही लिहिलं तर हा सेट ऑफ ऑल इंटिजर्स येतो. इंटिजर म्हणजे काय तर पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्याचा संच. मग आता त्यामध्ये पूर्णांक संख्या कसल्या असतात धन पूर्णांक असतात ऋण पूर्णांक असतात. म्हणजे या सेटचे इलेमेंट्स काय येणार तर इकडं डावीकडं सो ऑन येणार -3 -2 -1 0 1 2 3 अँड सो ऑन. तर तो जो सेट आहे त्या सेटला आपण काय म्हणणार आहोत सेट ऑफ ऑल इंटिजर्स. आणि तो कशानं डिनोट केला जातो तो कॅपिटल झेड किंवा कॅपिटल आय ना आपण काय करतो डिनोट करतो. मग ही नोटेशन्स तुम्हाला माहीत पाहिजे की सेट ऑफ इंटिजर्स कुठल्या लेटरनं डिनोट केला जातो तर कॅपिटल झेड कॅपिटल आय. सेट ऑफ नॅचरल नंबर्स कशानं डिनोट केला जातो तर कॅपिटल एन. तसंच जर तुमचे रॅशनल नंबर अपूर्णांक संख्या असतील तर त्या केसमध्ये तो सेट कॅपिटल क्यू या लेटरनं काय केला जातो डिनोट केला जातो. मग त्याचे इलेमेंट्स कुठल्या फॉर्ममध्ये असतात पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये असतात. आणि हे पी आणि क्यू कोण असतात तर हे इंटिजर असतात. हे काय असतात इंटिजर. इंटिजर म्हणजे काय तर पूर्णांक संख्या असतात. हा पी पूर्णांक संख्या असते क्यू पूर्णांक संख्या असते परंतु पी भागिले क्यू हा काय असतो अपूर्णांक असतो. तर अपूर्णांक संख्याचा संच हा कुठल्या लेटरनं आपण डिनोट करतो कॅपिटल क्यू या लेटरनं आपण डिनोट करतो. त्याच्यानंतर आर. आर म्हणजे काय सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स. सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स. आता रिअल नंबर्स म्हणजे काय तर संख्या रेषा येतात 5वी 6वी इयत्तेमध्ये तुम्ही शिकलेले असाल. संख्या रेषेच्या बरोबर मध्यभागी काय असतो शून्य. आणि शून्यापासून डावीकडे संख्या असतात त्या निगेटिव्ह असतात. शून्यापासून उजवीकडे संख्या असतात त्या कशा असतात पॉझिटिव्ह असतात. तर अशा सिच्युएशनमध्ये मग आता तुम्ही त्यामध्ये कुठले इलेमेंट्स घेता रिअल नंबर. रिअल नंबर कुणाला म्हणायचं तर धन पूर्णांक संख्या ऋण पूर्णांक संख्या धन अपूर्णांक संख्या ऋण अपूर्णांक संख्या ह्या सगळ्या संख्या ज्या येतात म्हणजे पूर्णांक अपूर्णांक या सगळ्या संख्याचा जो संच असतो त्या संचाला आपण काय म्हणतो सेट ऑफ रिअल नंबर्स म्हणतो. सेट ऑफ रिअल नंबर्स. आणि तो आपण कशानं डिनोट करतो कॅपिटल आरनं डिनोट करतो. आता सेट ऑफ ऑल कॉम्प्लेक्स नंबर्स. आता जर तुमचे नंबर्स रिअल नंबर्स नसतील तर अशा केसमध्ये त्या नंबरला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. आणि त्या कॉम्प्लेक्स नंबरचा सेट हा कशाने डिनोट केला जातो तर कॅपिटल सी या इंग्रजी अक्षरानं काय केला जातो डिनोट केला जातो. तर मित्रांनो बघा आज आपण काय काय शिकलो. पहिल्यांदा आपण काय शिकलो की सेट थेअरीचा फाउंडर कोण आहे कुणी सेट थेअरीचा शोध लावला तर जी कॅन्टर हा जर्मन मॅथमॅटिशियन जो आहे त्या जर्मन मॅथमॅटिशियननं सेट थेअरीचा शोध लावला. मग आता सेट थेअरी का अस्तित्वात आली तर सेट थेअरी अस्तित्वात येण्यापाठीमागची कारणं की अल्जिब्रामध्ये मेजर ठिकाणी आपण कशाचा उपयोग करतो सेट थेअरीचा उपयोग करतो म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट काय तर सेट हा कुठलाही सेट हा कॅपिटल लेटरनं तुम्ही काय करू शकता डिनोट करू शकता. आता त्या सेटचा एखादा ऑब्जेक्ट हा त्या सेटचा मेंबर आहे किंवा नाही हे कसं तुम्ही लिहिता एक्स बिलॉंग्स टू यस और एक्स डज नॉट बिलॉंग टू यस असं लिहिता. त्याच्यानंतर नेक्स्ट काय तर सेट फायनाईट कधी म्हणायचं इनफायनाईट कधी म्हणायचं. जर तुम्ही सेटमधील इलेमेंट्स सेटचे इलेमेंट्स तुम्ही काय करू शकत असाल मोजू शकत असाल काउंट करू शकत असाल आणि ती काउंटिंगची प्रोसेस काय होत असेल आफ्टर सम स्टेज स्टॉप होत असेल
तर अशा सिच्युएशनमध्ये आपण त्या सेटला फायनाईट सेट म्हणतो. आणि जर सेटमधील एलिमेंट्स तुम्ही काउंट करत राहिला आणि ती प्रोसेस जर संपत नसेल तर अशा सिच्युएशनमध्ये त्या सेटला आपण इनफायनाईट सेट म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट काय की सेट डिनोट करण्याच्या लिहायच्या दोन मेथड आहेत. त्याच्यातील पहिली मेथड कोणती आहे तर रोस्टर मेथड आहे, की ज्यालाच आपण लिस्ट मेथड म्हणतो, की ज्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे लिस्ट करायचं आहे इलेमेंटची आणि काय करायची ती लिस्ट कुणामध्ये लिहायची महिरपी कंसामध्ये लिहायची आणि प्रत्येक इलेमेंट आहे त्याच्यामध्ये काय द्यायचा कॉमा द्यायचा. त्या मेथडला आपण कसली मेथड म्हणणार आहोत मेथड ऑफ लिस्टिंग किंवा त्याला आपण रोस्टर मेथड म्हणणार आहोत. दुसरी मेथड आपण कोणती शिकलो तर दुसरी मेथड आपण सेट बिल्डर्स मेथड शिकलो. आता सेट बिल्डर्स मेथड जी आहे ती सेट बिल्डर्स मेथड त्यामध्ये काय तर तुमचे नंबर ऑफ इलेमेंट्स इन द गिवन सेट आर टू काउंट द नंबर ऑफ इलेमेंट्स इन गिवन सेट इज इनकन्व्हिनियंट. म्हणजे तुम्ही ते मोजू शकत नाही. अशी जर सिच्युएशन असेल तर त्या सिच्युएशनमध्ये आपण जी मेथड सेट लिहिण्यासाठी वापरतो त्याला आपण काय म्हणतो सेट बिल्डर्स मेथड. आणि त्या केसमध्ये जनरल आपण कसं लिहितो ए इक्वल टू महिरपी कंसामध्ये एक्स सच दॅट एक्स हॅज दॅट प्रॉपर्टी. मग आता ती कुठली प्रॉपर्टी तर ती गणितात सेटमध्ये दिलेली असेल त्यावरती ती काय प्रॉपर्टी असेल ती राहील. त्याच्यानंतर आज आपण आणखी काय शिकलो तर नैसर्गिक संख्याचा संच हा इंग्रजीमधील कॅपिटल या अक्षरानं काय केला जातो दाखवला जातो. त्याच्यानंतर ऑल इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्याचा संच हा कॅपिटल झेड किंवा कॅपिटल आयनं डिनोट केला जातो. त्याच्यानंतर अपूर्णांक संख्याचा संच म्हणजे सेट ऑफ रॅशनल नंबर आपण म्हणतो तो कॅपिटल क्यू या अक्षरानं डिनोट केला जातो. त्याच्यानंतर सेट ऑफ ऑल रिअल नंबर म्हणजे संख्या रेषावरती जे काही नंबर आहेत रिअल नंबर याचा अर्थ काय धन पूर्णांक संख्या ऋण पूर्णांक संख्या मीन्स पॉझिटिव्ह इंटिजर्स निगेटिव्ह इंटिजर्स पॉझिटिव्ह फ्रॅक्शन्स निगेटिव्ह फ्रॅक्शन्स इन्क्लुडिंग झिरो. हे तो जो सेट आहे तो कशाने डिनोट केला जातो कॅपिटल आर या इंग्रजी अक्षरानं डिनोट केला जातो. आणि लास्ट म्हणजे की सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा कशाने डिनोट केला जातो तर कॅपिटल सी या लेटरनं डिनोट केला जातो. मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढाच भाग आपण शिकलेलो आहोत. उद्याच्या लेक्चरला आपण तुमच्या सेट थेरीचा राहिलेला भाग आपण पाहणार आहोत. तर थांबूया इथं. हॅव अ गुड डे फ्रेंड्स. आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही काय करू शकता मला जरूर विचारू शकता. सो टुडे वी स्टॉप हिअर. हॅव अ गुड डे फ्रेंड्स.